हॅलो एव्हरीवन, हेल्थ कोच विशाल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझमचे आपल्या शरीराला फंक्शन काय करतं, मेटाबॉलिझम स्लो कशामुळे होतं आणि तो वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो या विषयावर आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत। पुढे जाण्या अगोदर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा। सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया मेटाबॉलिझम म्हणजे काय। आपल्या प्रत्येकाकडे एक कार किंवा बाईक आहे, त्याच्यामध्ये आपण डिझेल पेट्रोल टाकतो आणि ते डिझेल पेट्रोल इंजिनमध्ये जाऊन ते बर्न होतं आणि त्यातून एनर्जी तयार होते आणि आपली कार बाईक छान पद्धतीने चालते। अगदी सेम हीच प्रोसेस आपल्या शरीरामध्ये पण आहे। आपण जे अन्न खातो, जे फूड खातो, त्यामधून आपल्या शरीरामध्ये ते अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं। आपल्या शरीरामध्ये 100 ट्रिलियन सेल्स आहेत। या प्रत्येक सेल्समध्ये ज्यावेळेस हे फूड जातं त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर करायची जी क्रिया आहे त्या क्रियेला मेटाबॉलिझम म्हणतात। आता ही जे मेटाबॉलिझम आहे हे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त असलं पाहिजे, कारण ही जर मेटाबॉलिझम हाय असेल तरच आपण जे अन्न खाऊ त्याची जास्तीत जास्त एनर्जी होणार आहे। मग सगळ्यात पहिल्यांदा तर मेटाबॉलिझमचे आपल्या शरीरामध्ये काय काय रोल आहेत, काय काम करतं ते। सगळ्यात महत्त्वाचा रोल वजन कमी आणि जास्त याच्यामध्ये तर त्याचा रोल आहेच, पण त्याचबरोबर ब्रेन फंक्शनिंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला मेटाबॉलिझम अत्यंत गरजेचं आहे। त्याच्याचबरोबर आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी दिवसभर टिकून राहण्यामध्ये मेटाबॉलिझमचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे। त्याचबरोबर स्किन हेल्थ, अनेक जणांना आपल्या स्किन छान पद्धतीने ठेवायची असते, त्याच्यामध्येही आपल्याला मेटाबॉलिझमचा अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले होतो। त्याचबरोबर हेअर हेल्थ, आपल्या केसांचं आरोग्य, याच्यामध्येही चयापचयाच्या या क्रियेचं महत्त्वाचं रोल आहे। हार्मोनल बॅलन्सिंग, त्याचबरोबर गुड डायजेशन। बघा, आपण जे अन्न खातो त्याची जर योग्य प्रमाणामध्ये एनर्जीमध्ये रूपांतर झालं नाही आहे तर ते वेस्ट राहणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या डायजेशनवर होणार आहे। म्हणून हे आपल्याला गुड डायजेशनमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतं। हेच मेटाबॉलिझम आपल्याला आपलं वजन कमी करणं अथवा वजन वाढवणं या प्रोसेसमध्ये आपल्याला मेटाबॉलिझम महत्त्वाचा रोल प्ले करतं। आता मेटाबॉलिझममध्ये आपण पाहूया, जर आपला मेटाबॉलिझम स्लो झाला तर त्याचे लक्षणं काय असतात ते। ज्यावेळेस आपला मेटाबॉलिझम स्लो होतो तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो बदल जाणवतो तो आपला हेअर फॉल। खूप जास्त प्रमाणामध्ये जर हेअर लॉस होत असतील तर त्याचं लक्षण असू शकतं स्लो मेटाबॉलिझमचं। त्यानंतर जनरल वीकनेस, सतत आपल्याला थकवा असणे, दिवसभर कामामध्ये कंटाळा येणे, काम करायला उत्साह नसणे, बसून राहावंसं वाटणे, या देखील लक्षण असू शकतं आपल्या वीक किंवा स्लो मेटाबॉलिझमचं। त्याचबरोबर जॉईंट पेन, सतत शरीरामध्ये कुठं ना कुठं तरी जॉईंट पेन असणं, अति प्रमाणामध्ये वेट गेन होणं किंवा कमी प्रमाणात सतत वजन कमी राहणं, हे देखील मेटाबॉलिझमचे लक्षण आहेत। बरेच जण वजन कमी करायचा प्रयत्न करत असतात पण त्यामध्ये त्यांना डिफिकल्टी येते। अनेक व्यायाम करून पाहिला, डाएट करून पाहिलं आणि तरी देखील वजन तुमचं कमी होत नाही आहे किंवा ते स्टक झालेलं आहे एका वेळेस एका ठिकाणी एका वजनावर, तर तिथं मेटाबॉलिझमचा परिणाम असू शकतो। त्याचबरोबर ड्राय स्किन, जसं जसं सीझन बदलेल अनेक जणांना ड्राय स्किनचा प्रॉब्लेम येतो, तर तिथंही मेटाबॉलिझम स्लो असल्याचं हे लक्षण असू शकतं। त्याचबरोबर मूड स्विंग होणं आणि एका कुठल्याही विशिष्ट गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट, कुठल्याही कामावर फोकस न करता येणं, या गोष्टी आपल्या स्लो मेटाबॉलिझमच्या असू शकतात। आता हे स्लो मेटाबॉलिझम असण्याचे मागचे दोन कारण असतात। पहिलं महत्त्वाचं कारण असतं बाय बर्थ काही जणांचा मेटाबॉलिझम स्लो असतो। हे कशामुळं, तर याच्या पाठीमागं जर आपण ते जे बाळ आहे ते जन्मताना जर काही मेडिकेशन्स असतील, काही डिफिकल्टीज त्याच्या जन्माच्या वेळेस आले असतील तरीही स्लो मेटाबॉलिझम होऊ शकतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की त्याचे जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्सची रॉंग लाईफस्टाईल, जर त्यांची जीवनशैली चुकीची असेल, बिझी शेड्यूल असेल, जीवनशैली चुकल्यामुळे देखील त्या जन्माला जे बाळ असेल त्याचं मेटाबॉलिझम स्लो असू शकतो। एखादं बाळ जर प्रीमॅच्युअर बर्थ असेल त्याचं तरीही स्लो मेटाबॉलिझम होऊ शकतं। हे झालं पहिलं कारण। दुसरं कारण असतं आपली रॉंग लाईफस्टाईल, आणि हे
80% जास्त लोकांचं स्लो मेटाबॉलिझम होण्याचं कारण आहे त्यांची चुकलेली जीवनशैली. आता या पाठीमागं महत्त्वाचं कारण आहे की वजन कमी करण्यासाठी आपण कमी जेवण करतो आणि जसं कमी जेवण जातं तसं आपल्यामध्ये न्यूट्रिशन तर कमी जातं पण आपल्या शरीरामध्ये कॅलरीज कमी होतात. आता आपण जर कमी खाल्लं तर ते एनर्जी पण कमी होणार आहे, ते प्रोसेस प्रॉपर पद्धतीनं काम करू शकत नाही आहे. त्याच्यामुळं वजन कमी करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आपल्याला कमी खाल्लं नाही पाहिजे. बरेच जण कमी खातात आणि त्याच्यामुळं त्यांचा मेटाबॉलिझम स्लो होतो. त्याचबरोबर अति प्रमाणामध्ये फास्टिंग करणं, बरेच जण वजन कमी करण्यासाठी फास्टिंग करतात, चुकीच्या पद्धतीनं फास्टिंग करतात आणि त्याच्यामुळे शरीरातलं पाणी तर कमी होतं पण मेटाबॉलिझम देखील अतिशय स्लो कमी होतो. कमी प्रमाणामध्ये झोप असणं, सध्या आपण इतके गॅजेट्स इतकं कामामध्ये बिझी झालेलो आहे त्याच्यामुळे हळूहळू झोपेचं प्रमाण आपलं हे कमी होत चाललेलं आहे. त्याचाही परिणाम होतो आपला मेटाबॉलिझम स्लो होण्यामध्ये. आजकाल आपण जंक फूड, प्रोसेस फूड याचं प्रमाण जास्त खातोय आणि त्याचा परिणाम होतोय, आपलं मेटाबॉलिझम स्लो होत राहतं. आणि अजून एक महत्त्वाचा शब्द म्हणजे आपली सेडेंटरी लाईफस्टाईल. ह्या जर आपल्या लाईफस्टाईल आपण बदलल्या तर मात्र आपल्याला हे स्लो मेटाबॉलिझम आपला होत असतो. आता आपण पाहूया, जर आपल्याला आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करायचं आहे, जर हे तुम्हाला छान पद्धतीनं तुमचं मेटाबॉलिझम वाढवायचं आहे तर काय करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपली लाईफस्टाईल ॲक्टिव्ह ठेवा. ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट असते, आपण जे जेवण करतो ते संतुलित आहार असला पाहिजे, बॅलन्स्ड फूड असला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाण असलं पाहिजे. आपल्या ओव्हरऑल इंडियन्समध्ये प्रोटीनची मात्रा खूप कमी असते, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, पण आपल्या जेवणामधून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फायबर्स, फॅट्स याचं योग्य प्रमाण असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला दिवसभर शरीर हालतं ठेवायचं आहे, म्हणजे ज्याला आपण बॉडी मुवमेंट म्हणतो. कारण खूप बिझी असल्यामुळं आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे, पण मात्र आपण आपल्या दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागं जर आपण योग्य प्रमाणामध्ये झोप घेतली, स्ट्रेस कमी घेतला आणि आपली लाईफस्टाईल जर आपण ॲक्टिव्ह ठेवली तर मात्र आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होण्यामध्ये नक्की त्याचा फायदा होतो. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं मेटाबॉलिझम कसं वाढवायचं आणि त्या मेटाबॉलिझमचे फायदे काय आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर तुमच्या मित्रांना तुमच्या सोशल मीडियावर तो शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.